दापोडी पोलीस स्टेशन हद्दीतील व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने माहिती देण्यात येत आहे. परवा त्या घटनेसंदर्भातील इनपुट मिळाल्यानंतर मी व माझ्या विभागाचे सर्व अधिकारी तात्काळ दापोडी पोलीस स्टेशन येथे अप्रोच झालो. घटनेची सगळी माहिती घेतल्यानंतर पुढचा घटनास्थळी पण भेट दिली. फुगेवाडी येथील घटनास्थळी भेट दिली. त्याच्यानंतर पोलीस विभागासोबत संयुक्त इंट्रोगेशन करून एक्साईज विभागाने त्यातील जे 2 मुख्य आरोपी आहेत जिथनं त्यांना अदबट्टी दारूची निर्मिती झाली आणि जेणे वाहतूक करून त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी मिथेनॉल मिश्रण करून दारू वितरित केली, तर दोघांनाही एक्साईज विभागाच्या 2 पथकांनी त्यांचा तांत्रिक तपास करून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन दापोडी येथे त्यांना सबमिट केलं. तसंच त्यातील पुढील इंट्रोगेशनमधनं त्या आरोपीने मिथेनॉल मिश्रित दारू जी बनवलेली होती 3 ठिकाणी त्याचं वितरण केलं होतं. हडपसर हद्दीमध्ये आकाश जाधव याला त्याने वितरण केलं होतं. गोखलेनगर त्या हद्दीमध्ये त्याने आर्यन धोत्रे या व्यक्तीला त्याने वितरण केलं. तसेच दापोडी हद्दीतील इरफान कुरेशी या व्यक्तीला त्याने वितरण केलं. ते तात्काळ स्विफ्टली ते सर्व जो विषारी दारूचा साठा आहे एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही ठिकाणी गुन्हे नोंद केले आणि तो साठा ताब्यात घेतला, जेणेकरून पुढचा आपल्याला अनर्थ टाळता आला. तसंच पोलीस विभागासोबत संयुक्त कारवाई करून त्याच्यामध्ये आपण स्विफ्टली ॲक्शन घेतलेली आहे. सर, निलंबित तुमच्या खात्यातील किती अधिकाऱ्यांना किती कर्मचाऱ्यांना करण्यात आले आणि त्यांची नावं काय ते सांगा. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिथे आपल्याला लॅप्सेस दिसून आले त्या भागातल्या 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 जवान यांच्यावरती निलंबनाची कारवाई माननीय आयुक्त यांच्याकडून झालेली आहे. या संपूर्ण घटनेवरती माननीय आयुक्त यांनी वेळोवेळी लक्ष ठेवून होते. त्यांच्याकडून पण प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आपल्याला कारवाई आणि सहकार्य व्यवस्थित करतात. त्या आरोपींवरती वारंवार गुन्हे नोंद करणं अपेक्षित होतं. पुढे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करून ते धंदे बंद करणं आवश्यक होतं. ते न झाल्यामुळे आपण त्यांच्यावरती अधिकाऱ्यांनी काम सुधारणा केलाय कसं असं त्यामुळेच तसं ती कारवाई तिथं आपण केलेली आहे. सर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्यांदा ही कारवाई केली, पोलीस नंतर या 3 झाले का? त्यांनी पहिले मूळ ज्या ठिकाणावरनं दारू वितरित झाली होती तो आरोपी त्यांनी ताब्यात घेतला होता. नंतर जेव्हा आपल्याला माहिती मिळाली तेव्हा आपण संयुक्त इंट्रोगेशन केलं दापोडी पोलीस स्टेशन आणि आमच्या विभागाने, आणि मग ते 2 याची पहिली माहिती तुम्हाला होती आणि तुम्ही त्यांना पोलीस स्टेशन दापोडी पोलीस स्टेशन त्यानंतर ते तुम्हाला सांगितलं. सर, यामध्ये किती पहिले विषारी दारू आपण गोळा केली? ज्या 3 ठिकाणी हे आपल्याला मूळ 2 आरोपी ज्यांनी निर्माण केली आणि ज्याने मिथेनॉल मिश्रण केलं त्यांना जेव्हा आपण ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी 3 ठिकाणी हे केलं होतं. एका ठिकाणावरून 70 लिटर हडपसरच्या हद्दीतून, दुसरं पवार वस्ती दापोडी इथून 155 लिटर आपण जप्त केलं आणि गोखलेनगर इथून 420 लिटर इतका साठा आपण जप्त केला. आपली कारवाई चालू असते, पण या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण इतर जिल्ह्यातला पण स्टाफ मदतीला घेतला आणि ती कारवाई अधिक तीव्र आणि अशाच पद्धतीने यामध्ये या अगोदर असं काय कधी कुठल्या ह्याच्यात करण्यात आलं होतं आणि हे त्यांनी कुठून आणलं होतं हे सगळं प्रोसेस? पोलीस विभागाकडे तो गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या प्राथमिक तपासातनं तो मुंबई येथून आणल्याचं त्यांच्या तपासात महत्वाचा प्रश्न असा आहे सर, 800 रुपये एका कॅन मागे फायदा व्हावा म्हणून हे मिथेनॉल मिक्स केलं होतं असं तपासात समोर येते. तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे त्याबद्दल? पोलीस विभागाशी आपण दापोडी पोलीस स्टेशन ते अधिकृतरित्या ते सांगतात. अधीक्षक महोदय,
याच्यात जबाबदारी महत्वाची कुणाची आहे? राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे का पोलिसांची आहे? सगळं असं कोणाची महत्वाची कोणाची नाही, सगळ्यांची संयुक्त नाही, नाही, जबाबदारी आहे. प्रत्येकाला खाता नेमून करून दिलेलं आहे. सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे. राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी आहे ही पोलिसांची. घटना घडल्यानंतर तुम्ही 55 ठिकाणी कारवाई केली, 50 पेक्षा अधिक आरोपी तुम्ही काल ताब्यात घेतले. याच्या अगोदर तुम्हाला याची माहिती नव्हती की एवढं हातभट्टीचे धंदे चालू कारवाई आहेत? आपल्या सातत्याने चालू आहेत. मी ते पण आपल्याशी प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्या कारवायांची सगळ्यांची माहिती पण ही घटना घडल्यानंतर काल 55 कारवाई केल्या. याच्या अगोदर या 55 ज्या ठिकाणी तुम्ही छापे टाकले ते माहिती नव्हतं तुम्हाला कालच्या अगोदर? कारवाया आपल्या सगळीकडे चालू असतात, परंतु मोहीम आपण सगळ्या पोलीस विभागांचे तिन्ही पोलीस युनिट आणि आपण तीव्र केलेली आहे, जेणेकरून असं काही ही दारू काय- हे जे आरोपी हे जे आरोपी आहे या आरोपींच्या विरोधात आपण 1 महिन्यापूर्वीच अर्ज दिलं होतं कारवाईचं. काय नेमकं तो पत्र होता? कोणाला पत्र दिलं होता कारवाईचं? काय नेमकं प्रकरण होतं? त्याच्यामध्ये त्यांच्यावरती जो मुख्य आरोपी आहे योगेश वानकडे याच्यावरती 3 गुन्हे दाखल होते. त्याच्यावरती आपण प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सुद्धा संबंधित प्राधिकरणाकडे पाठवला होता. तर तो अंडर प्रोसेस तो होता. कधी पाठवला होता? कधी पाठवला होता? डिटेल्स देतो. सर, तो योगेश वानखेडे जो आहे, योगेश वानखेडे जो आहे तो रेकॉर्ड मधला गुन्हेगार होता. चतुर्शिंगीमध्ये 2 आणि हडपसरला 1 गुन्हा होता. हम्म. आपल्याकडे पण काही गुन्हे नोंद होते का त्याच्या विरोधात? आमच्या विभागाचेच आहेत ते गुन्हे. 3 अजून काही होते काय? ती- 3 आपल्याकडे सर होते. उरुळकांच्या मध्ये जिथे हे सगळं बनवलं होतं ते कोण आहे नक्की तो? ते पांढरस्थळ गावामध्ये त्याने भट्टीचा व्यवसाय केलेला आहे. तो राधेश्याम प्रजापती. हो, आणि हा एकत्रित करत होते. तो तयार करायचा आणि तिथनं वाहतूक करून विविध ठिकाणी वितरण करायचं असं. सर, हे जे मिथेनॉल मिक्स केलं हे पहिल्यांदा यांनी ट्राय करायचं केलं की याच्या अगोदर पण असे त्यांनी प्रयत्न केले होते? प्रायमरी इंट्रोगेशन झाले ते पहिल्यांदाच त्यांनी केलं आणि त्यातनंच असा दुर्दैवी घटना घडली. आपल्या पत्र्यावर काही मद्याच्या बाटल्यांची आढळले होते, काही कुंड्यांमध्ये आढळले आहेत, त्याबद्दल काय? आपल्या कार्यालयाच्या पत्र्यावर काही मद्याच्या बाटल्या आणि 3 आढळलेल्या आहेत. बघतो, व्हेरीफाय करतो. सर